नमस्कार मित्रो, सर्व भारतीय क्रिकेट प्रेमींना अतिशय आनंदाची बातमी मी हा व्हिडिओ काढण्याच्या आधीच पोहोचलेली आहे. ती म्हणजे भारताने इंग्लंड विरुद्धची 5वी टेस्ट मॅच जिंकली आहे. मित्रो, हे एका वाक्यात जरी आपल्याला माहिती पडलं, पण त्याच्यासाठी मला व्हिडिओ करावा लागला. इतकी सुंदर ही टेस्ट मॅच होती. का टेस्ट मॅच सुंदर होती? तर पहिली गोष्ट म्हणजे ज्या टेस्ट मॅचला आपण रटाळ म्हणून 5-5 दिवस चाललेली बोर असे समजून बाजूला करतो आणि त्याच्याऐवजी T20 आणि वन डे इंटरनॅशनलला प्राधान्य देतो, ती टेस्ट मॅच इतकी चित्तथरारक झाली, इतकी रोमांचक झाली आणि 5ही दिवस वेगवेगळ्या रंगतीने दाखवल्या. शेवटच्या दिवसापर्यंत समजत नव्हतं, अनिश्चित होतं की कोण जिंकेल. कोणीही दोघांना समसमान संधी होती. वन डे आणि T20ला सुद्धा लाजवेल अशी होती. पहिली गोष्ट म्हणजे या टेस्ट मॅच मधला निकाल फक्त 6 रन्सचा होता. इतक्या कमी फरकाने खूपच कमी टेस्ट मॅच झाल्यात. वन डे आणि T20 सुद्धा फार कमी झालेले आहेत इतक्या कमी फरकाने. या 5 दिवस चाललेल्या टेस्ट मॅच मध्ये एकूण 1234 धावा निघाल्यात आणि 294 ओव्हर्स टाकले गेले. ही टेस्ट मॅच खेळली गेली लंडन मधील ओव्हल या मैदानावरती आणि या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे सिराज. या सिराजने काय केलं? या सिराजने पहिल्या इनिंग मध्ये 4 खेळाडूंना आउट केलं आणि दुसऱ्या इनिंग मध्ये तब्बल 5 खेळाडूंना आउट केलं. त्यामुळे तो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. याच मालिकेमध्ये याच टेस्ट मॅच मध्ये सिराजने आपले कसोटीमधील 200 बळी सुद्धा पूर्ण केलेत. मॅन ऑफ द मॅच साठी 2 नावं आली. एक भारतीय खेळाडू कॅप्टन गिल आणि दुसरा इंग्लंडचा ब्रूक. कॅप्टन गिलने काय केलं की त्याने आतापर्यंत कोणत्याही भारतीय कर्णधाराने काढल्या नाही इतक्या धावा, 724 धावा काढल्या. आणि ब्रूकने काय केलं की या अंतिम सामन्यामध्ये त्याने आधी पण चांगली फलंदाजी केली, पण अंतिम सामन्यामध्ये तो एकमेव खेळाडू आहे की ज्याने पहिल्या इनिंग मध्ये अर्धशतक आणि दुसऱ्या इनिंग मध्ये एक शतक लगावले. मित्र हो, या मॅच मध्ये काय झालेले गंमत माहिती तुम्हाला की पहिल्या टेस्ट मध्ये पहिल्या दिवशी पहिल्या इनिंग मध्ये भारताचा डाव कोलमडला. इतक्या कमी धावा झाल्यात की सगळ्यांनी जिंकायची आशा सोडली, पण भारताने धीर सोडला नाही. पहिल्या दिवशी इंग्लंडच्या बॉलर्सने राज्य केले आणि दुसऱ्या दिवशी भारताच्या बॉलर्सने राज्य करून इंग्लंडची लीड जी होती ती फक्त 23 धावांवरती ठेवली. त्यानंतर जेव्हा भारताचा दुसरा डाव सुरू झाला त्या दिवशी तिसरा दिवस हा संपूर्ण दिवस भारतीय फलंदाजांनी गाजवला. या दुसऱ्या इनिंग मध्ये काय झालं की आकाशदीपने, जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या तिघांनी धुमादार फलंदाजी करून तिघांनी अर्धशतक साजरे केले आणि सर्वात तरुण युवा खेळाडू जो जयस्वाल आहे त्या जयस्वालने सुंदर असं शतक लगावलं. त्यामुळे काय झालंय की भारताच्या जवळपास 400 म्हणजे 396 धावा या पूर्ण झाल्यात आणि इंग्लंडला त्यांनी खेळायला दिलं 374 धावांची लीड दिला. म्हणजे इंग्लंडला जिंकण्यासाठी 374 धावा. मित्र, तुम्हाला वाटत असेल की 374 धावा, पण ह्या खूप कठीण असतात. टेस्ट मॅच मध्ये शेवटच्या इनिंग मध्ये 300 धावांचा पाठलाग करून जिंकणं सुद्धा कठीण असतं. त्यामुळे इंग्लंडचा भारताचा हा भारी होता, कारण 374 ह्या धावा म्हणजे जवळपास 400च्या जवळपास धावा होत्या. त्या करणं इंग्लंडला कठीण होतं. पण चौथा दिवस मात्र होता तो इंग्लंडचा. बघा, पहिला दिवस इंग्लंडचा, दुसरा तिसरा भारताचा आणि चौथा दिवस इंग्लंडचा. इंग्लंडने काय केलं की 3 गडी झटपट गमावल्यानंतर सगळ्यांना वाटले की आता इंग्लंड लवकर हरणार, पण
तब्बल 195 धावाची भागीदारी केली आणि दोघांनी आपले शतक लगावले, ते म्हणजे ब्रूक आणि रूट. मात्र या ठिकाणी पुन्हा गेम पलटला. इंग्लंडची संख्या एकावेळेस होती 3/301 आणि त्यांचा शेवटचा गडी बाद होईपर्यंत संख्या होती केवळ 367. 301 वर 3 या धावसंख्येवर इंग्लंडची धावसंख्या कोलमडली कुठे 367 वर ऑल आउट. म्हणजे 7 खेळाडू हे केवळ 66 धावामध्ये गमवले. या मॅचचे आणखी एक वैशिष्ट्य असं की बुमराह आणि पंत हे दोघेही धुरंधर आपले नव्हते. ते नसताना सुद्धा त्यांच्या अनुपस्थितीमध्ये यांनी खूप चांगलं काम केलं आणि हा विजय मिळवला. आकाशदीप जो आहे त्याने सुद्धा याच्यामध्ये चांगल्या फलंदाजी केली. जडेजा नेहमीप्रमाणे या मॅचमध्ये चांगला खेळला आणि सर्वांनी मिळून हा विजय मिळवून दिला. मित्र लक्षात ठेवा, पहिला दिवस इंग्लंडचा बॉलिंगमध्ये, दुसरा भारताचा बॉलिंगमध्ये, तिसरा भारताचा बॅटिंगमध्ये, चौथा इंग्लंडचा बॅटिंगमध्ये आणि पाचवा भारताचा दिवस होता. लक्षात ठेवा मित्र की 4 दिवसानंतर रात्री अशी परिस्थिती होती की इंग्लंडला फक्त 35 धावा पाहिजे होत्या आणि भारताला फक्त 4 विकेट्स. अशी परिस्थिती असल्यामुळे भारतीय क्रिकेट प्रेमींनी, बऱ्याच क्रिकेट प्रेमींनी मॅच पाहणे टाळले. बरेचसे लोक मैदानात पाहायला सुद्धा गेले नाही, टीव्हीवर पाहायला सुद्धा गेले नाही आणि बऱ्याच लोकांना अचानक बातमी कळली की भारत 6 रन्सने जिंकला. कल्पना करा की किती रोमांचक हा स्पर्धा झाला असेल, ही स्पर्धा झाली असेल. 5 सामन्यांची मालिका ही अनिर्णित राहिली. दोघांनी 2-2 मॅचेस जिंकले आणि एक मॅच ही अनिर्णित ड्रॉ झाली. त्यामुळे मालिका अनिर्णित राहिली आणि सगळ्यात चांगली गोष्ट अशी झाली की आपल्या कॅप्टनने, आणि हे बघा इथे तुम्हाला गंमत वाटेल की या मॅचमधल्या पूर्ण स्टोरीमध्ये कुठेही राहुलचे नाव आले नाही किंवा गिलचे नाव आले नाही. राहुल आणि गिल हे भरोशाचे दोघेही फलंदाज दोन्ही मॅचेसमध्ये, या मॅचेसच्या दोन्ही इनिंगमध्ये काहीही करू शकले नाहीत. हे वैशिष्ट्य असं असून सुद्धा ते जिंकले. बुमराह आणि पंत हे नव्हते तरी सुद्धा भारताने हा विजय मिळाला. अर्थात इंग्लंडचा सुद्धा आर्चर आणि काही चांगले खेळाडू इंग्लंडचे कडून पण नव्हते, ही गोष्ट वेगळी. पण अशा प्रकारे 5 दिवसामध्ये प्रत्येकाने वेगवेगळ्या ह्याने म्हणजे बॅटिंग बॉलिंग असे 4 टीम होते आणि शेवटच्या दिवशी इंग्लंडला पाहिजे होत्या फक्त 35 धावा आणि भारताला पाहिजे होत्या फक्त 4 विकेट्स. आणि त्या दिवशी म्हणजे शेवटच्या आजच्या दिवशी सर्व बॉलर्सने, सर्व क्षेत्ररक्षकांनी कमाल केली आणि ज्या इंग्लंडला 35 धावा पाहिजे होत्या त्या इंग्लंडला 7 धावा कमी पडल्या. फक्त 28 धावा त्यांना करता आल्या आणि इंग्लंडचा पराभव झाला. मित्र लक्षात ठेवा, एकाच टेस्टमध्ये 1, 2, 3, 4 म्हणजे 1234 धावा, म्हणजे याचा अर्थ 294 ओव्हर्समध्ये म्हणजे सरासरी ही 4.20 पर्यंत भिडलेली आहे. हे इथे नमूद करण्यासारखे आहे की क्रिकेटच्या टेस्ट मॅचमध्ये सरासरी 3 सुद्धा चांगली झाले जाते, पण इथे 4.20 होत्या आणि दोघांच्याही इनिंगमध्ये, पहिल्या इनिंगमध्ये जेवढ्या धावा होत्या त्यापेक्षा जास्त धावा दोघांनी सेकंड इनिंगमध्ये केल्या. वास्तविक असं असतं की पहिल्या इनिंगमध्ये जेव्हा धाव्या रन्स झाल्या त्यापेक्षा कमी रन्स हे दुसऱ्या इनिंगमध्ये होत असतात, पण यावेळेस उलट झाले. तरी सुद्धा भारताने हा रोमहर्षक सामना जिंकला आणि हे जी माहिती होती ही माहिती कलेक्ट करून मला तुमच्यासमोर देणं खूप महत्त्वाचं वाटलं, म्हणून हा क्रिकेटवरचा व्हिडिओ तुमच्यासाठी सादर केला आहे. मित्रो,